आज तारीख आहे 19 एप्रिल आणि आत्ताशा कुठे साधारण या एवढ्या एवढ्या कायऱ्या झाल्या आहेत. हे आता होणार कधी? कितीही जरी ताप पडली, काही झालं तरी आता ह्या काय आंब्याचा उपयोग आपल्याला यावर्षी तरी काही नाही. म्हणजे यावर्षी कलमांचा उपयोग काही नाही. पूर्वी वाटायचं की हे आंबा बागायतदार नुसते रडतात दरवर्षी, पण हे रडणं काही खोटं नाही. तर मी बघतोय यावर्षी 2 वेळा मोहोर येऊन गेला, पण त्या मोहोराला इतकी गळ अजूनही इथे या कलमाला मोहोर आहे. काय करायचं आता ह्याच्या मोहोराचं? या किती प्रयत्न केला तरी सुद्धा हवामानावरती आपण कंट्रोल करू शकत नाही. हा त्याच्यातला मोठा विषय आहे. त्यामुळे ज्यांचे आंबे धरतात, ज्यांच्या कलमांना, त्यांचा खर्च कसा निघतो हा मोठा प्रश्न आहे. हे बघा, आज 19 एप्रिलला हे एवढे एवढे आंबे आहेत आणि हा मोहोर. या मोहोरात काही दम नाही, काय नाही. हाऊस म्हणून ठीक आहे, परंतु आंब्याची बाग हा व्यवसाय म्हणून करणारा माणूस फार काही सर्वाईव्ह होईल असं वाटत नाही. आणि असं म्हटलं जातं आहे की हा जो आत्ता मी फिरतोय हा कसोबचा भाग हा आंब्यासाठी एकदम चांगला आहे. आणि हे ऐकूनच म्हणजे माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं की काजू लागवड करून ही सोन्यासारखी आंब्याची जी जमीन आहे ती वाया घालवू नकोस, आंब्याचीच लागवड कर. आणि हे मी त्याचं ऐकून या ठिकाणी ही कलमं लावली. मला आठवतं आहे कंटिन्यू 4 वर्ष मी टँकरने पाणी आणून या कलमांना शिपणं केलं आहे. आता कोरोनाच्या आधी 18 साली ही कलमं लावलेली आहेत पावसाळ्यामध्ये. त्यावेळेला ती डब्यामध्ये होती, 3 वर्षाची कलमं. 18 6 24 6 3 9 वर्षाची झाडं झाली, पण काही त्याच्यामध्ये आंब्याचं उत्पन्न म्हणून नाही.